हाय, वेलकम टू डे 5 ऑफ कंटेंट क्रिएशन. दिस इज धनश्री अँड आपल्या लाईफमध्ये अशी फारदा सिच्युएशन येते, की आपला जो स्वतःचा आत्मविश्वास आहे, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तो लो होऊन जातो किंवा तुटून जातो. तर अशा सिच्युएशनमध्ये भगवद्गीतेमध्ये हा 3 स्टेप फॉर्म्युला दिलेला आहे, सो दॅट यू कॅन बिल्ड अँड इन्क्रीज युअर सेल्फ कॉन्फिडन्स. नंबर थर्ड इज आत्मन टू रिकॉग्नाइज युअर इंटरनल पॉवर. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, की आपला जो आत्मा आहे, तो कधी जन्म घेत नाही किंवा मरण पावत नाही आणि ही गोष्ट लक्षात घेणे फार गरजेचं आहे. जेव्हा आपण हे लक्षात घेतो, की आपलं जे मूळ स्वरूप आहे, म्हणजेच की आपलं सोल, आत्मा जो आहे तो कधीच मरत नाही, अमर असतो. तर आपलं प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याचा जो फिअर असतो, जी भीती असते, ती दूर होते आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्टअप होतो. नंबर सेकंड इज समत्व. समत्व म्हणजे टू स्टेडी इन एव्हरी सिच्युएशन. तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्टेबल राहायचं आहे. सुख, दुःख, फेल्युअर, सक्सेस ह्या गोष्टी आपल्या सॅड, हॅपीनेस या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येत असतात. पण प्रत्येक सिच्युएशनमध्ये काम आणि एक समान राहणे फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही असं केला, तर हे तुमची सगळ्यात मोठी ताकद बनते आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. नंबर 1 अंतर्यामी. अंतर्यामी म्हणजे बी युअर पर्सनल गाईड. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, की मनुष्य हा भगवंतांचा अंश आहे. म्हणजेच आपल्या हृदयात साक्षात भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. म्हणजे आपण कधीही कोणत्याही सिच्युएशनमध्ये स्टक झालो, तर आपण हा विचार आपल्या हृदयात आपल्यासोबत आपल्या जीवनाचा सारथी म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपण न घाबरता काम आणि शांत डोक्याने डिसिजन घेऊ आणि आपल्या सोबत भगवंताचा हात राहील, म्हणून आपलं डिसिजन मेकिंग हे परफेक्ट होईल आणि आपला कॉन्फिडन्सही बूस्ट होईल. सो these are the 3 steps given in the Bhagavad Gita by the Lord Krishna to boost up your self confidence and increase your ability to fight against every situation. Thank you. Hare Krishna. See you tomorrow.